आहे. ताट बसायचं, डोकं असेल तर पदर घ्यायचं. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदा द्यो जैन धर्मो स्तु मंगलम. सर्वमंगल मांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां. जैनं जयतु शासनं. वंदे विद्या सागरं वंदे सन्मती सागरं. चंद्रप्रभू सागरजी महाराज की जय. जय बोलो युवा सम्राट क्रांतिरत्न प्रवचन केसरी संत वात्सल्य निधी जनवाणी कंठभूषण सम्यक रत्न परमपूज्य 108 आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज की. दोन्ही हात वर करून जयकार द्यायचं. जय लोक पंच परमेष्ठी भगवान की. अहिंसा में विश्व धर्म की. सिद्धांत शास्त्र की. चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की. संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की. शांत मूर्ति व रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मती सागर जी महाराज की. 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की. जय बोलो युवा सम्राट क्रांतिरत्न प्रवचन केसरी संत वात्सल्य निधी जनवाणी कंठभूषण सम्यक रत्न परम पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज की. सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीत वृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः. सदा ममात्मा विदधातु देवः. विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत. आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानी जनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे. दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे. अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवे जीव. चंद्राच्या शीतल छायेत त्यांनी निद्रा घेतली. चंद्राच्या शीतल छायेत त्यांनी निद्रा घेतली आणि सूर्य स्नानाचा आनंदही घेतला. हे करीन ते करीन म्हणून आयुष्य जगला आणि एके दिवशी काहीही न करता त्यांचा ग्रंथ आपटून गेला, आटपून गेला. उपस्थित सद्धर्म भवी जीव, जी लोक काम आजचं उद्यावर ढकलतात आणि उद्याचं परवावर ढकलतात. करूया की आता कुठं आपले दिवस संपलेत असं समजून
जी लोक उद्यावर विश्वास ठेवतात अशा लोकांच्याकडून, मग ते श्रावक असू देत, मुनी असू देत, या भारतातला प्रथम नागरिक असू दे किंवा अत्यंत गरिबातला शेवटचा व्यक्ती असू दे, जो उद्यावर विश्वास ठेवून जगतो तो आजच्या जीवनात काहीही करू शकत नाही. वास्तविक उद्या डोकीत असलं पाहिजे आणि डोळे आजवर, आजच्या पायात आपण चालताना आजच्या रस्त्यावर आपले डोळे असले पाहिजे. पण आपण हे जीवन जगत असताना आजचा दिवस डोकीत ठेवतो आणि उद्याकडे बघून चालण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण धोका खातो. भूतकाळ कल्पना आहे, भविष्यकाळ सपना आहे, वर्तमान काल आपणा आहे. ते आज आपण आजचा विचार केला पाहिजे. भूतकाळातील आपण वेगवेगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देतो आणि भूतकाळाला आपण आठवत बसतो आणि वर्तमानमध्ये आपल्याकडे करण्यासारखी एक योग्यता आणि क्षमता असते, ती क्षमता आम्ही सोडून देतो. आज बहुतांशी तरुण मुलं, बहुतांशी या तरुण मुली सुशिक्षित, ज्यांना आपण सुशिक्षित स्वतः म्हणून घेतात, ही लोक वर्तमानाचा विचारच करत नाहीत. एक तर भूतकाळात घडलेल्या घटना, दुर्घटना किंवा भविष्य काळातील जे आपल्या हातात नाही त्या घटनेकडे लक्ष देऊन वर्तमानमधले पाय चुकतात. तुम्ही सगळीजण मुकुट सप्तमी, पार्श्वनाथ भगवंतांचा निर्वाण कल्याणिक महामहोत्सव 31 तारखेला या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. आणि त्याच दिवशी आपल्या मालती दीदी त्या ठिकाणी दीक्षा घेऊन आपला मोक्ष मार्ग त्यांनी प्रशस्त करणार आहोत. काही लोक शिखरजीला साक्षात ज्या ठिकाणी भगवान पार्श्वनाथ भगवान मोक्षाला गेले त्या ठिकाणी काही लोक म्हणण्यापेक्षा भारतातील भरपूर लोक, लाखो लोक तिथं जातात. जात असताना आपला उद्देश हा प्रत्येकांचा पार्श्वनाथ टोकाला जाऊन पार्श्वनाथ भगवंतांचं दर्शन घेण्याचं हा उद्देश नक्की असतो. आणि त्या भावनेतून आपण शिखरजीपर्यंत जातो, मधुबनमध्ये पोचतो राहुल मामा. पण तिथे गेल्यानंतर आपण पहिली पायरी डोंगराची चढल्यापासूनच पार्श्वनाथांच्या टोकाकडे बघतो का पायात बघतो? ऐकू येत नाही, मला जरा कानाला ऐकू कमी येतं. कुठं बघतो? आता पायात बघून चालला तर 2 तासानं टोकापर्यंत पोचणार आहे की नाही? आणि जर आत्ताच टोकाकडे बघून चालला तर पार्श्वनाथ टोकावर कधी पोचणार आहे का? नाही. जे ध्येय असतं ते डोकीमध्ये असावं लागतं, बुद्धीमध्ये असावं लागतं. त्या देहाप्रतीच्या ज्या कार्याची इच्छा असतात त्या इच्छा हृदयामध्ये दृढ असल्या पाहिजेत आणि चालणं वर्तमान ठिकाणीच असलं पाहिजे. हाच जैन धर्मातला निश्चय आणि हाच जैन धर्मातला व्यवहार धर्म आहे. मला भगवान बनायचं आहे, माझ्या आत्म्यामध्ये परमात्मा बनण्याची शक्ती आहे आणि मला परमात्मा बनण्यासाठीच बहुतेक हा भारतीय संस्कृतीतला भारत देशामध्ये माझा जन्म झाला. कारण आत्तापर्यंत जेवढे भगवान झालेत ते सगळे या भारताच्या मातीमध्ये जन्मून भारताच्या मातीतूनच मोक्षाला गेलेत. हा जगातला इतिहास आहे. आणि बहुतेक मला भगवंतांनी ह्या भारतामध्ये जन्माला घातलं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण बहुतेक मला भगवान बनण्याची वेळ आहे. त्या भगवान बनण्याच्या देशामध्ये, त्या भगवान बनवणाऱ्या जैन धर्मामध्ये माझा जन्म झाला.
याचं कारण माझं अजून भवितव्य जवळ आलेलं आहे आणि त्याच्या पलीकडं मला मनुष्यगतीत जन्म मिळाला म्हणजे मी बहुतेक निकट भव्यच आहे असा विचार करून ज्यावेळेला आम्ही आमच्या बुद्धीमध्ये भविष्यातला मोक्ष, हृदयामध्ये मोक्ष मार्गाची आस्था आणि वर्तमानमध्ये जे तुमच्याकडं श्रावक पद आहे आणि जे माझ्याकडं मुनिपद आहे त्या वर्तमानमध्ये मुनी कसा असावा लागतो आणि मी काय करायला लागलोय आणि श्रावक कसा पाहिजे आणि मी काय करायला लागलोय हे वर्तमानमध्ये चालण्याची दृष्टी मला जर मिळाली तर या जगातला एकही देव तुम्हाला देव बनवण्यापासून रोखू शकत नाही हा सिद्धांत आहे. कारण जैन धर्म सांगतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आम्ही फक्त गुरु भगवंत जिनवानी तुम्हाला रस्ता दाखवू शकते, तुम्हाला त्या रस्त्यावर घेऊन चालू शकत नाही. तुम्ही जयसिंगपूरला चातुर्मास, कोथळीला चातुर्मास चालू आहे म्हणून जयसिंगपूरला आला आणि जयसिंगपूरवरून कोथळीला येण्यासाठी तुम्हाला तिथे एक दगड दिसला की हा रस्ता दानोळीला जातोय, हा उमळवाडानी कोथळीला जातोय, इकडे गेला तर तुम्ही सांगली अंकलीकडे जाताय. त्या चौकातल्या रस्त्यावर असणाऱ्या बोर्डला दगडापाशी आला आणि तुम्हाला दिसलं कोथळी इकडंच असते. कोण दाखवलं ते? ऐकू येत नाही. दगडानं दाखवलं आणि रिंकू तिथं हट्टाला पडल्या. आता मला रस्ता दाखवलायच की नाही, आता कोथळीला सोडूनच यायचं. मला काय सांगायचं, दगड तुम्हाला रस्ता दाखवू शकतो, सोडू शकत नाही. गुरु तुम्हाला मला दीक्षा देऊ शकतात, गुरुकडपर्यंत आमच्यावर येऊ शकत नाही. माताजींना आम्ही बाहेरून मार्गदर्शन, माताजींना आम्ही बाहेरून व्यवस्था करू शकतो, अंतरंग व्यवस्था. माताजी स्वतः समजावून घेऊन स्वतःलाच सुरक्षित करायला पाहिजे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा, हे बाह्य निमित्त आहे. गुरु सानिध्य बाह्य निमित्त आहे. श्रावकांचा आहार बाह्य निमित्त आहे. बाह्य निमित्ताशिवाय काही होऊ शकत नाही हा सिद्धांत जरी असला तर पूर्व भवामध्ये, पूर्व काळामध्ये, इतिहासामध्ये कोण गुरु नसताना सुद्धा आणि श्रावक नसताना सुद्धा अंतरंग निमित्ताच्या शक्तीच्या जोरावर आणि पुरुषार्थाच्या प्रबलतेवर उत्कृष्ट समाधी साधून केवळ ज्ञानाची प्राप्ती करून घेणारे अनेक मुनी महाराज, अनेक आर्यिका, केवळ ज्ञानाची नाही पण उत्कृष्ट समाधी साधलेल्या अनेक आर्यिकांचं उदाहरण आपल्या शास्त्रामध्ये येतं की तिथं कोणीही नसताना स्वतःची समाधी साधलेली. बाह्य निमित्त पाहिजेच, पण किती दिवस तुम्ही बाह्य निमित्तावर अवलंबून राहणार? अंतरंग निमित्त फार महत्वाचं आहे. आणि ते अंतरंग निमित्त जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला स्वतःच्या विचारांना बदलावं लागेल. चारित्र्य आणि नीतिमूल्ये यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावेत. कारण यावेळी मुलाच्या मनाची पाटी कोरी असते. फक्त इथं वयाच्या ठिकाणी वेळ घातला, वयाच्या ठिकाणी वेळ घातला, ती वेळ ज्यावेळी संस्कार करून घेण्याची वेळ असते त्या वेळेच्या वेळेला जर आम्ही बरोबर नाही साधलो तर मग आपल्या आयुष्याचं कल्याण कधीच होणार नाही. एक गाव होतं, गाव कोणतं? के कोणतं? कोथळी. आणि त्या कोथळी गावामध्ये सगळी लोक कशी होती? चांगली होती, शानी होती. इतकी शानी होती की महाराजांनी आमचं वाट बघावं असं समजणारी इतकी शानी होती. मग त्या गावामध्ये एक अंध व्यक्ती होता. कोण होता? अंध व्यक्ती. आणि तो अंध व्यक्ती एकदा चालत 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 गेला आणि रस्ता चुकला आणि गावाच्या बाहेर
एक मोठंच्या मोठं काय होतं, गोडाऊन होतं. काय होतं? गोडाऊन. आणि त्या गोडाऊन ते फार दिवस बंद होतं. त्या गोडाऊनच्या बरोबर प्रवेशद्वारातून तो कुठे गेला? गोडाऊनच्या आत गेला. गोडाऊनमध्ये गेला आणि आत गेला तर काय, त्याला सगळं अंधारच अंधार दिसायला लागलं. कोणाला? आता तो पहिल्यापासूनच कसा आहे, किती शांत ऐका लागला बघा, किती तुमचं लक्ष आहे बघा. की म्हणजे गोडाऊनमध्ये यायच्या अगोदर त्याला जग दिसत होतं नाही, इतकं अंधार होता. तो आत गेला, त्याला काही नाही, त्याचं जगच अंधार झालंय. तो जगातच अंधमय होता. आत गेला, तसंच पुढे गेला आणि एकदम त्याला एक भिंत आडवी आली. त्याच्या लक्षात आलं की समोर एक भिंत आहे आणि मी कुठं तर फसलोय, मी चुकलोय. आणि मग त्याची बुद्धी एवढी चांगली होती की तो म्हणला, मी जिथून आत आलोय तिथून मला बाहेर जायला रस्ता नक्की असणार आहे. आणि मग तो त्या भिंतीला हात धरला आणि चचपटत चचपटत या लागला. ऐकायलाय का झोपायलाय? अक्षय ऐकायलायस? हां, बाबाच्या छत्रछायेत बसून झोपू नकोस. असं भिंतीला हात लावून 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 चाचपटत आला. फार वेळ झाला, बरोबर दरवाज्याच्या जवळ आला आणि त्याला खाज सुटली. त्याला काय सुटली? खाज सुटली. आणि तो खाजवायलासाठी हात भिंतीचा सोडला आणि तसंच पुढं चालत गेला. खाजवून झालं, परत भिंतीला हात लावला, तेवढ्यात दरवाजा, कोथळीवाले काय झाला? तुम्ही हे असंच करत बसणार आहे. या संसार मोह मायेच्या गोडाऊनमध्ये तुम्ही फसलाय. तुम्हाला बाहेर पडण्याचा रस्ता एकमेव आहे, धर्म. तो धर्म शिकवण्यासाठी महाराज इथं आलेत. मी तोंडाने धर्म शिकवणार आहे, माताजी आचरणातून तुम्हाला धर्म शिकवणार आहेत की ज्या शरीरासाठी, ज्या परिवारासाठी आणि ज्या जगासाठी तुम्हाला हे करायला लागलाय ते जग एक दिवस तुम्हाला सोडून जावं. तुम्ही जरी नाही सोडला तर जग तर तुम्हाला एक दिवस, हे प्रॅक्टिकली माताजी तुम्हाला शिकवायसाठी इथं आलेत. स्वतः शिकत शिकत ती इतरांना प्रॅक्टिकली शिकवा लागलेत. ज्या शरीराच्या मोहापोटी तुम्ही रात्रंदिवस एवढा धडपडायला लागलाय, 1 मिनिटच्या, 10 मिनिटाच्या, 1 तास जेवायला लेट, 1 अर्धा तास नाश्त्याला लेट झालं तर आम्ही किती कावरं होतोय. उद्या माताजी तुम्हाला दाखवणार आहेत भविष्यात की 2-2, 4-4 दिवस सुद्धा नाही खाल्लो तरी सुद्धा माझा चेहरा कावरा बावरा नाही, माझा चेहरा आनंदी आहे. कारण अन्यथा शरणम नास्ती तमेव शरणम मम तस्मात् कारुण्य रूपेण रक्ष रक्ष जिनेश्वर. की हे शरीर आतापर्यंत माझ्या आत्म्याला आधारभूत होतं, पण हे शरीर नाशवंत आहे, हे शाश्वत मला आधार देणार नाही. आता मला आधार देणार, माझं रक्षण करणार, माझ्या आत्म्याचं कल्याण करणारा ह्या जगात व्यवहारानं 2च जीव आहेत. एक म्हणजे अर्यंत परमेष्ठी भगवंत आणि दुसरे म्हणजे माझे गुरु आणि तिसरा माझा स्वतःचा आत्म्याचा स्वभाव, माझ्या आत्म्याचं स्वरूप. अन्यथा शरणम. आता ह्या तिन्हींना सोडून माझ्याकडे शरण कोणी नाही. त्यामुळे हे शरीर, हे पुद्गल रूप स्वरूप वस्तू शरीर, आजपर्यंत तुम्हाला साथ दिलास, मी तुझा आभारी आहे, मी धन्यवाद मानतो तुझं. तुलाही मला एकट्याला एकदम सोडून जाताना तुझाही विकल्प नको. तुझ्या उपकाराची एकदम परतफेड मी विसरून तुला एकदम सोडून जाणं हे माझ्याही नीतिमत्त्यात बसत नाही.
माझ्याही चारित्र्यात बसत नाही, माझ्याही विचारात बसत नाही. कारण साधू उपकाराची जाणीव ठेवणारे असतात. उपकाराची जाणीव, ऐकायलाय मुलींनो, उपकाराची जाणीव ही फक्त जीवद्रव्याबद्दलच ठेवायची नसते, तर अजीव पुद्गल सर्व द्रव्यांच्यावर आपण उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. आचार्षी गेले, पण ज्या सिंहासनावर बसून आचार्षींनी जगाला सिंहासारखं जगायला शिकवलं, आचार्षी गेल्यावर आज ही लोक त्या पुद्गल लाकडी सिंहासनावर जातात आणि तिथं जाऊन त्यांच्या पायाची माती अजून शिल्लक असेल, अजून कुठला तरी एखादा कण असेल म्हणतात आणि ते लावून पायाला मस्तकाला लावून घेतात. काही नास्तिक लोक म्हणतात ही मूर्ख लोक आहेत, किती खुली लोक आहेत, ह्यांना काय कळते का? तो जीव निघून गेला. जीव निघून जरी गेला असला तर जसं हिंदू लोकांना अजून अयोध्येत गेल्यानंतर, अजून त्या रामभूमीत, राम जन्मभूमीच्या ठिकाणी गेल्यानंतर अजून त्यांना काहीतरी वेगळं आभास होतो. प्रभू रामचंद्र जाऊन लाखो वर्ष गेली तर त्या प्रभू रामचंद्रांचा आभास आमच्या हिंदू लोकांना अयोध्येत अजून होत असेल तर आमचे तर प्रभू रामचंद्र जाऊन आत्ता वर्ष दीड वर्ष झालं, आम्हाला त्यांच्या जागेवर गेल्यानंतर आमचे प्रभू रामचंद्र का दिसत नसतील? विचार करण्याची गोष्ट आहे. पौद्गलिक वर्गणा ह्या अजून असतात. आज विज्ञानानं हजारो शेकडो वर्षापूर्वीचे बोललेले शब्द, काही व्यवस्था शोधण्याचा उपक्रम केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले, सक्सेस झाले. कारण शब्द हे पुद्गल असतात आणि ते पुद्गल वर्गणा पकडू शकतो आपण. तसे वर्गणा आहेत म्हणून पवित्र, अजून ते सिंहासन पवित्र आहे. अजून मला तिथे गेलो तर मला काहीतरी मिळेल, अजून मला ऐकायला मिळेल, अजून तिथे गेल्यानंतर आचार्षींचं शब्द मला आठवतील आणि आचार्षी माझ्या डोळ्यासमोर येतील. हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या ठिकाणी त्या इथे असतं. म्हणून पुद्गलाची सुद्धा, पुद्गलाने केलेले उपकार सुद्धा विसरत नाहीत. त्याला संत म्हणतात. तुम्ही मनुष्य आहात, पुद्गलाचे उपकार सोडून द्या. निदान माणसानं केलेले उपकार, आमच्या आईवडिलांनी केलेले उपकार, आमच्या समाजातील केलेले उपकार, आमच्यावर माणसांनी केलेल्या उपकाराची तरी जाणीव आम्ही ठेवणं, एवढं तरी माणसानं माणसासारखं, माणसासोबत माणसासारखं वागणं, याला मानव धर्म म्हणतात. तेवढं तरी आम्ही करणं फार गरजेचं आहे. पण ते सुद्धा आम्ही करायला तयार नाही. आज जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेत, का उपकार केलेत, अशी भूमिका घेऊन आम्ही शिकलेली मुलं आणि मुली आईवडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जगण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही विसरून जातो आम्ही सुद्धा कधीतरी आईवडील होणार आहे. म्हणजे जग हे असंच आहे. मुलींनो, मुलांनो, ह्या जगामध्ये जगत असताना स्वतःची आत्मशक्ती, कुठल्या दगडामध्ये, प्रत्येक दगड भगवंतांची प्रतिमा बनवू शकत नाही. जर एखाद्या भगवंतांची मूर्ती बनवायची असेल तर शिल्पकार त्या दगडाची परीक्षा घेतो. त्या दगडाची परीक्षा घेऊन त्या दगडातली योग्यता जाणतो आणि मग मूर्ती करण्याचा प्रयत्न करतो. तसं निश्चयानं आमचा आत्मा, प्रत्येक आत्मा परमात्मा बनण्याची शक्ती तर आमच्या प्रत्येक आत्म्यामध्ये आहे. पण त्या आत्म्यामध्ये ती शक्ती जाग करण्याचा पुरुषार्थ प्रत्येकाचा वर्तमानमध्ये समानच असेल अशी गॅरंटी नाही. लक्षात, कारण प्रत्येकाचं पुण्य आहे, प्रत्येकाचं पुण्य आहे. प्रमोद महाजन भारतीय जनता पक्षाचे अत्यंत कर्मठ कार्यकर्ते, नेता, भावानं त्यांना गोळी घातली. ज्या भावाला त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीनं बघितलं, केलं, सगळं केलं, कशासाठी? जैची करणी वैची भरणी. ज्या प्रमोद महाजनांनी आपल्या भावाला एवढं चांगलं सांभाळलं, त्या भावाला
चुकीच्या पद्धतीची लोक कानात येऊन काहीतरी शिंकली, बोलली, शिकवली आणि संपत्तीसाठी स्वतःच्या भावाला त्यांनी गोळी घातला. तो प्रवीण महाजन त्या प्रमोद महाजनांना वाचवण्यासाठी नुसता भारतीय जनता पक्ष नव्हे, संपूर्ण भारतातले सर्व पक्ष, विरोधक पक्ष, सगळ्या पक्षातली लोक आपापल्या पद्धतीनं आपापल्या आराध्य देवांच्या पुढं भावना करत होते. आपापल्या पद्धतीनं परदेशातील 6 डॉक्टर 7 डॉक्टर 5-6 दिवस त्यांच्यावर उपचार करत होते. पण प्रमोद महाजन वाचू शकले नाहीत. आयुकर्म संपला आणि ते निघून गेले. सेम त्याच वेळेला भारतामध्ये, मला गाव सांगता येत नाही कुठलं, पण त्या गावामध्ये एक 150 फूट बोरच्या पैपामध्ये प्रिन्स नावाचा 1.5 वर्षाचा मुलगा, किती वर्षाचा? 1.5 वर्षाचा प्रिन्स नावाचा मुलगा त्या बोरच्या पाईपमध्ये 150 फूट खाली पडला होता. त्याला वाचवण्यासाठी अग्निशामक दलाचे 1-7-8 कार्यकर्ते, त्याचबरोबर त्या गावातले 200-400 लोक आपापल्या देवाची आराधना करत होते. आता मला सांगा, प्रमोद महाजनांच्यासाठी जास्त प्रयत्न होता काय प्रिन्ससाठी? ऐकूयात नाही. प्रमोद महाजनांच्यासाठी. सगळ्या भारतातल्या 33 कोटी देवांना कुणासाठी भक्ती चालली होती? प्रमोद महाजनांच्यासाठी. पण वाचले कोण? प्रिन्स. का बरं? पुण्यकर्माचा उदय. या जगात मारणं आणि घेऊन जाणं किंवा जिवंत ठेवणं हे बाह्य निमित्त कोणीतरी बनू शकतं, पण अंतरंग निमित्त हे आमचं आणि तुमचं जेवढं पुण्य आहे, जेवढं आयुकर्म आहे, त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. निमित्त बनू शकतो कोणतरी. त्यामुळे भविष्याच्या गोष्टी ह्या सगळ्या स्वप्नागत आहेत. काही आमच्या हातात येणार नाहीत, काही आमच्या हातात होणार नाहीत. मी परवा प्रवचनात सांगितलोय, स्वाध्यायात आचार्यशींनी एका ब्रह्मचार्याचं दीक्षासाठी नाव घेतले. परिवाराच्या मोहात अडकून दुपारी दीक्षा, सकाळी तो निघून गेला. 6 महिन्याने ॲक्सिडेंट झाला. पायामध्ये 6 इंचाचा रॉड घालण्यात आला. 1999 पासून आचार्यशींच्या समाधीपर्यंत, नंतर त्या ब्रह्मचार्यांनी किती प्रयत्न केला दीक्षा घेण्याचा, आचार्यशींना निवेदन, पण आचार्यशींनी परत त्यांच्याकडं त्या भावनेतून बघितलं नाही आणि वेळ निघून गेली. आज अजून 1999 पासून लुंगी आणि उपरण्यावरच जगात फिरत बसलेत ते. हे सत्य आहे. चांगलं काम मी उद्या करतो, परवा करतो, ठरवा करतो, शक्यच नाही. आणि हे सगळं करत असताना आम्ही प्रत्येक वेळेला जगाचा विचार करतो, जगाचा, आणि त्या जगाचा विचार करून आम्ही अडकतो. आज महाराजांचं प्रवचन, स्वाध्याय, चातुर्मास एवढा सगळा चांगला चालू आहे. परत माझा प्रपंच असणार आहे, माझी बायका पोरं माझ्या जवळच असणार आहे, माझं धन संपत्ती शेतीवाडी कुठेही जाणार नाही. पण महाराजजी फक्त 4-5 महिन्यासाठी आलेत. माताजींची समाधीचा कार्यक्रम फक्त 4-5 महिन्यासाठी आहे आणि हे परत आम्हाला करायला मिळणार नाही. ह्या संधीचा उपयोग, संधीचा सदुपयोग, फायदा घेणाऱ्या जीवांचे किती जणांच्या मनात आहे? अजून पण आम्ही शेतात आणि मसरात आणि शेणात आणि त्याच्यातच अडकलोय. त्याच्यातनं किती ती संधी आहे, ती 10 मिनिटं अगोदर करू शकता, 6 नंतर करू शकता. पण महाराजांचं प्रवचन ही संधी परत आपल्याला मिळू शकत नाही. कोणत्या गोष्टीला उद्यावर ढकलावं आणि कोणत्या गोष्टीला आत्ताच फायदा करून घ्यावं, ही बुद्धी ज्याच्याकडे आहे त्यालाच फक्त माणूस म्हणले, आणि तोच भविष्यात यशस्वी होतो. दुसरा कोणी यशस्वी होत नाही, कोणी यशस्वी होणार नाही. तो आंधळा माणूस कुठला? कोथळीचा आंधळा माणूस काय केला? खाजवत पण बसला आणि चालत पुढे गेला. तेवढ्यात काय गेलं? दरवाजा पुढे गेला. तुम्ही आयुष्यभर खाजवतच बसणार आहे आणि तुम्हाला बाहेर पडायला ज्यावेळी दरवाजा येईल त्यावेळी बरोबर तुम्ही त्याचा हात सोडणार भिंतीचा आणि खाजवत बसणार.
चालत जाणार तर का दरवाजा निघून जाणार. परत दुसऱ्यांदा तो तिथंच आला, परत खास सुटली, परत हात सोडला, परत चालणं बंद केलं नाही, परत चालत गेला. असं 3दा झालं. चौथ्यांदा म्हणला, एवढं मोठं गावात कोण बांधलेलं घर बीर मला ऐकायलाच मिळालं नाही, म्हणजे मीच कुठंतरी चुका लागलोय याचा विचार केला. तिथं कोण होतं त्याला बैर, इथनं रस्ता आहे तिथनं रस्ता आहे, त्याला हात धरून चालणारं कोण होतं? कोणी नव्हतं. त्याची बुद्धी त्याला काम केली. कोथळीवाल्यांनो, बाहेरगावच्या लोकांनो, कोणी जगात आपल्याला मार्गदर्शन करू शकतं, पण मार्ग चालणं हे फक्त आपल्या लोकांच्या हातात. तो आता ठरवला, काही जरी झालं तरी मी खाजवायचं बंद करणार नाही. शकुनी मामा ऐकायला का झोपालाय? ऐकायलाय? महाराज आहेत तर का 2 दिवस अभिषेक केलो, महाराज हॉस्पिटलला गेले आहे. आज कुठं सकाळी दिसला नाही की? हा, आजच तेवढं नव्हतो का? तुम्ही बघाल तर म्हणून नव्हतो. आज पण सवळं वाढलं नाही? वाढलं होतं. बरोबर त्याला लक्षात आलं की मला दरवाजा यायच्या वेळेलाच खास सुटत्या. मी माताजीनं परवा सांगितलं होतं, उपासा दिवशी खायची इच्छा होत्या. मुसलमान व्हायला रोजा महिना यायला. उपासा दिवशी खायची इच्छा, मरायच्या वेळी जगायची इच्छा. शांत बसायला पाहिजे त्यावेळी भांडायची इच्छा. बायकांना काय सांगायची गरज नाही. कोण जर जरा गप बस बस म्हटलं हिना आणि जरा म्हणून मी भांडणं चालू झाली की हा मारामारी करा म्हणतोय, काटे घ्या काटे घ्या, गप गुमानं बसतात. थांब म्हणलं की आम्हाला करू नको म्हणलं की करायची लई सवय. आपण कर म्हणायचं, हे मग नाही तू कर म्हणाला तर करायचं नाही. लोकांच्या नाड्या वळखायला शिकायला पाहिजे. तो बरोबर चालत परत आला, परत त्याची खास सुटली. तो म्हटला आता हात सोडायचं नाही, पण त्याला खास फारच सुटली. त्यानं काय केलं असेल, थांबला, चालायचं बंद केला, खाजवला, परत भिंतीला हात लावला, परत चालायला चालू केला. 1 मिनिटाच्या त्याला रस्ता मिळाला. कोथळीवाल्याने उपस्थित सर्व श्रावक सेविका या संसाराच्या राडीतून, या दुःखातून, या संकटातून तुम्हाला बाहेर काढणारा एकच रस्ता आहे, तो म्हणजे धर्म. आणि तो धर्म तुम्हाला आम्हाला मिळाला आहे. आता तो धर्म जर सुटला तर परत मिळणं कठीण आहे. मनुष्य जन्म मिळाला आहे, परत मनुष्य जन्म मिळण्यासारखं आम्ही आज वागलो तरच मनुष्य जन्म मिळणार आहे, नाहीतर नाही. आचार्य भगवंत कुंद स्वामी अष्टपौड या ग्रंथामध्ये मनुष्य गतीचं वर्णन, पिंची कमंडल घेतलेल्याचं वर्णन करत असताना सांगितलं की आम्ही ज्या आईच्या गर्भातून जन्म घेतलो त्या आईच्या स्तनातील दूध पेलेलं जर गोळा केलं असतं तर 1 समुद्रा एवढं दूध गोळा झालं असतं. एवढ्या वेळेला मी मनुष्यगतीत जन्म घेतलो, पण माझं कल्याण झालं नाही, कारण माणूस म्हणून मी कधीच जगलो नाही. मी मनुष्यगतीत जन्मलो, पण दीक्षाही घेतलो. दीक्षा घेऊन सुद्धा किती वेळा दीक्षा घेतलो, तर दीक्षा घेतल्याचं वर्णन सांगतात की मी दीक्षा एवढ्या वेळेला घेतलो. मी म्हणजे मी नाही, तुम्ही बसलेला प्रत्येक व्यक्तीनं दीक्षा एवढ्या वेळेला घेतलेला आहे. त्या पिंची आणि कमंडलचा जर ढीक केला असता तर सुमेरू पर्वत एवढा ढीक झाला असता. पण अजून तुमची स्त्री पर्यायाचा छेद झाला नाही आणि मला पुरुष पर्याय मिळून अजून मला मोक्षाची प्राप्ती झाली नाही. याचं कारण आयोजन में प्रयोजन को ही भूल गए.
कशासाठी मी मनुष्य झालो, कशासाठी मी दीक्षा घेतलो, कशासाठी मी जैन कुलात जन्मलो ह्याचं विसरून घेतलो. त्याचं बहुतेक हा चातुर्मास कशासाठी आहे याचा विसर आपल्या लोकांना पडला असेल, म्हणून यदा कदाचित त्याचं महत्त्व आपल्याला नसेल. पण ज्याला कळलं तो पिंची कमंडलशी प्रामाणिक राहिला, त्या विचारांशी प्रामाणिक राहिला आणि तो 8-9 भव सतत भव मोठं प्रतिक्रमण प्राक्षिक प्रतिक्रमणमध्ये सांगितलं. मुनी अवस्थेमध्ये ज्यांची संलेखना सम्यक्तपूर्वक होते तो जीव, ते मुनी महाराज जास्तीत जास्त 7 ते 8 भवामध्ये मोक्षाला जास्तीत जास्त सांगितलं. चतुर्थ काल असेल तर त्याच भवात पण जाऊ शकतात. आता पंचम काल आहे म्हणून कमीत कमी 3 ते 4 भव तरी लागतील, पण जास्तीत जास्त 7-8 भवामध्ये तो मोक्षाला जातो. म्हणून प्रतिमाधारी अवस्थेत नुसता जर आम्ही संलेखना धारण करून गेलो तरी कमीत कमी 16 जास्तीत जास्त 16 भवामध्ये आम्हाला मोक्ष मिळतो. आणि सम्यक्त अवस्थेत, केवळ सम्यक्त अवस्थेत एकदा जरी मला समाधी झाली, उत्कृष्ट चांगली समाधी, उत्कृष्ट अर्थ श्रावकांच्या अपेक्षेनं सम्यक्तपूर्वक चांगली समाधी झाली तर जास्तीत जास्त 32 भव 32वा भक्ष भव नियमानं मोक्षाचा असतो. साधर्मी भव्य जीवानो विचार करा, कशासाठी जगा लागलो आम्ही, आमच्या जगण्याचा उद्देश काय. प्रत्येक वेळेला आम्हाला आमच्या पुण्याईनं संधी दिली, दरवाजा जवळ आला आणि बाहेर पडायच्या वेळेलाच आम्ही चालायचं तर सोडलो नाही, पण आम्ही धर्माच्या भिंतीचा हात सोडलो. आम्हाला बाहेर कसं जाणार आम्ही, विचार करा. चान्सेस इज नॉट अगेन अँड अगेन. आयुष्यामध्ये संधी वारंवार मिळत नाही, संधी कधी कधी तर मिळते. त्या संधीचा फायदा आम्ही लोकांनी किती घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे याचा विचार आम्ही लक्की लोकांनी केला पाहिजे. पण आम्ही विचारच करत नाही. आम्हाला विचार करायची चांगल्या ठिकाणी सवयच नाही. जो विचार करतो आम्ही कायम चुकीच्या ठिकाणी करतो. यश तुमच्या हातात एक पुस्तक आहे, बोरगाव्यांचं यश नव्ह, पुस्तकाचं नाव आहे. हां, नाही तर यश तुमच्या हातात म्हटल्यावर त्याच्या आईबापाच्या तर हातात आहे की नाही ते कोणास ठाऊक, आमच्या कुठल्या हाताला लागतोय तो. त्या पुस्तकामध्ये एक उदाहरण आहे. एक गाव होतं, गाव कोणतं ऐकू येत नाही, कोथळी. आणि कोथळी गावाच्या बाजूला जंगल होतं, जंगल. त्या जंगलामध्ये एक मोठी वकार कंपनी होती लाकड तोडल्याची. मग एकदा काय झालं, तिथं नोटीस म्हणा हे निघलं, आम्हाला कामगार पाहिजेत, कामगार. मग अक्षय धडेल आहे की नाही कोथळीत एकटा, हां, अक्षय धडेलनं अर्ज केला. अर्ज अक्षयची बॉडी आणि त्याचं सगळं ह्यो बोलगाभण्या, ह्याचं नुसतं बोलणं आणि ह्याचं सगळं बघून लगेच चला नोकरी. मग झाड तोडायची नोकरी त्याला दिली. त्याला 100 रुपये पगार ठरला. किती रुपये अक्षय, किती रुपये पगार? 100 रुपये. लय हुशार आहे तू. परवा मला काडगीला घेऊन चालला होता. आणि त्याला म्हटलं ते काय झालं शक्तिपीठचं, काय येऊन तर काय पाहिजे का, अजून सगळं बाबाच्याच हातात आहे म्हणतोय. माझं नशीब असं आहे म्हटला, आत्तापर्यंत बाबाच्या हातात जगलो, आता पोरग मालक झाले म्हटला माझ्यावर, आता इथनं पुढं पोरग्याच्या हातात जगायचं आहे काय, मी असंच आहे म्हणला. परत 2 दिवसात बरोबर बाबा मला चौक्यात गावला. मी म्हटलं काय काय, आता काय नाही महाराज, मी सगळं सोडलोय, पोरग्याच्या हातात दिलो. अच्छा, म्हटलं बाप चोर आहे का पोरग चोर आहे हेच कळलं मला. दोघं जवळ होती, दोघं. मग लगेच एकमेक डोळ्यात बघून आखोही आखो में इशारा हो गया. ह्यो म्हणतोय नाही मी सगळं नेऊन बापांना देतोय
बापा म्हटलं नाही आणून देतोय, पाहिजे तेव्हा ह्योच घेऊन जातोय, मी नुसतं सांभाळत बसलोय. म्हणजे दोघं पण कारभारी आहेत हे सिद्ध झालं. त्यांचं पुण्यच एवढं आहे. गुरुसेवेचं सगळं लोकांची 5 बोटं तुपात असतात, यांची 20 बोटं तुपात आहेत. आणि पुढचं प्लॅनिंग आहे 25 पण बोटं तुपात घालायचं. पण तू माझं ऐकलास तरच ते 5 बोटं तुपात जाणार आहेत, नाही तर राहणार आहेत. लक्षात ठेव. त्या अक्षयला 10 रुपयाची नोकरी मिळाली. 100 काय? हां 100 रुपयाची नोकरी मिळाली. 5 वर्ष, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, त्याची काय पगार वाढवायला तयार नाही. परत आमचा अभय, त्याला नोकरी लागली 5 वर्षानं. 5 वर्षानं नोकरी लागली. 2-3 महिने, त्याला पण पहिला सुरुवात 100 रुपयेच होती. 3 महिने झालं 120, 6 महिने झालं 140, लगेच पगार वाढायला लागलं. हे आता कोणाला चांगलं वाटतं ना? उदाहरणार्थ कोणाला चांगलं वाटतं ना? अक्षयला चांगलं वाटतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? सगळं गावात हीच रड उठली. जरा नवीन लोक धर्म करायला तयार झाली, जुन्या लोकांना बघा हात लगी जळायचा एवढा वास येतो. हे तुला काय कळतंय? काल आल्यास? अगं काल येऊ दे, नाही तर आत्ता येऊ दे. कवा आली याच्यावर काय अर्थ नाही. आल्यावरती काय शिकली ह्याला महत्व आहे. आम्ही 40-40 वर्षून अजून ईर्ष्या करायचं सोडं ना. ते काल परवा येऊन तर चांगलं वागायला लागलेत की काही नाही. आम्ही संधी देत नाही आणि विचार करत नाही. मग लगे अक्षय गेला कंपनी मॅनेजरकडं. तो 6 महिने आला नाही तर का त्याला 140 रुपये पगार. आणि मी 5-6 वर्ष काम करायला लागलोय, मला अजून 100च पगार का वाढवला नाही? ते म्हटले असं झालंय, थांबा तुमचं रजिस्टर काढतो. रजिस्टर काढलं. रजिस्टर काढल्यावर विचारले, तू ज्या वर्षी सर्व्हिसला लागलास त्या वर्षी दिवसभरात किती झाड तोडत होतास? तो म्हटला 5. आता लागून किती वर्ष झाली? 5. आज किती तोडतोस? 5. सर्व्हिसला लागला त्या वर्षी किती तोडत होतास? 5. आज पण किती तोडतोस? मग तुझं काम काय वाटलं नाही आणि तुला पगार कशी वाढ पाहिजे? तेच अभयचं लगेच काढून दाखवलं. अभयला दाखवलं, अभय बघ ज्या दिवशी कामाला लागला तेव्हा तो 5 तोडत होता. परत 3 महिन्यात पुढे गेला 7 तोडा लागला. आज तो 8-9 झाडं तोडा लागलाय. त्याचं काम वाढलं म्हणून त्याला पगार वाढला. असं आहे काय? बरोबर म्हणला. अभयकडे गेला. कोण? कुठे गेला? अभयकडे गेला आणि म्हटला तुझ्याकडे कुठल्या धातूची कुऱ्हाड आहे? तू असं कसं ते एवढी लाकडं फास्ट तोडतोस झाडं? हे आला बघा लगेच शेंड पड्या. हां मग तो म्हटला अरे मी लोखंडाचंच कुऱ्हाड वापरतोय. अरे इच्छा मारी म्हटला मी पण लोखंडाची, ऐकायला का झोपाला आहे? मी पण लोखंडाचीच कुऱ्हाड वापरतोय, तू पण लोखंडाचीच कुऱ्हाड वापरतोस, मग तुझी कुऱ्हाड अशी कशी झाडं तोडते आणि माझं का तोडत नाही? काय अंदर की बात क्या है? राज की बात क्या है? अभय म्हणला मी एक झाड तोडतो, 2 मिनिटं शांत बसतो आणि परत 2 मिनिटानं मी कुऱ्हाडीला काय करतो? धार लावतो, परत तोडायला चालू करतो. असं करतोय म्हणून मी 8-9 झाडं तोडतो. तो म्हटला तुझ्या कुऱ्हाडीला धाड कवा लावलायस म्हणला. अक्षय डोकं खाजूला म्हटला विकत आणलोय 5 वर्षापूर्वी, त्याच्यावर अजून धारच. 5 वर्षापूर्वी विकत आणली, त्याच्यावर अजून धारच लावली नाही. मग आम्ही जर आमच्या कुऱ्हाडीला धारच लावलो नाही तर ती कुऱ्हाड झाड तोडणार आहे का? पण आम्ही दोष आम्हाला देतोय. आम्ही दोष कुणाला देतोय? त्या कुऱ्हाडीला देतो. तसं धर्म कुऱ्हाडीसारखा आहे, लक्षात ठेवा.
धर्म काय आहे? कुऱ्हाडीसारखा आहे. तुम्ही रोज त्या धर्माचा अभ्यास करून त्याला चिंतन रूपी, अनुप्रेक्षा रूपी, भावना रूपी दगडावर विनयाचं आणि विवेकाचं पाणी घालून रोज अनेकांतवादी धार त्याला लावला तर रोज कर्माची निर्जरा जास्त होणार आहे आणि त्याचा आनंद अत्यंत उत्कृष्ट येणार आहे. आम्ही त्याला धारच लावली नाही, त्याच्यावर कधी पाणीच घातलं नाही, त्याला कधी त्या दगडावर इमरीच्या घासलोच नाही, आम्ही कधी 1-2 मिनटं श्वास घेतलाच नाही, तर ती कुऱ्हाड जसं आम्हाला पगार वाढायला निमित्त होणार नाही तसं आमचा धर्म बिन विचार करता नुसताच क्रिया करत गेलो, नुसताच फॉर्मॅलिटी करत गेलो, नुसताच प्रदर्शन करत गेलो तर आमचा पगार वाढणार नाही, आमचं पुण्य वाढणार नाही, आमची प्रगती होणार नाही. आमची प्रगती व्हायची असेल तर विचारांची प्रगती व्हायला पाहिजे. आणि ते विचार मी कायम सांगतोय, जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी भविष्यातली गती. एकदा एक गरुडाचं पिल्लू अंडी घातलं, गरुडीन काय गरुड पक्षी अंडी घातलं आणि मृत्युमुखी पडलं. ते गरुडा मृत्यूला पावला. मग ती अंडी तिथं बघितली, तिथे एक कोंबडी आली. ऐकायला काय झोपायलाय? गरुडांनो काय कोंबड्यांनो काय म्हणायचं ते आता उदाहरण झाल्यावर तुमचं तुम्ही बघा. त्या ठिकाणी तिथं कोंबडी आली. आता ती कोंबडीला ती अंडी दिसली आणि दयाभाव निर्माण झाला. ती कोंबडी त्या अंड्याला आपल्या पंखाखाली, आपल्या शरीराखाली बसवते, ठेवते आणि त्याला ऊब द्यायला चालू करते. कशाला? त्या अंडीला. कशाची होती अंडी? गरुडाची. ऊब द्यायला चालू करते आणि ती ऊब दिल्यामुळं ती परिपक्व झाल्यानंतर ती फुटते आणि त्याच्यातून एक गरुडाचं पिल्लू जन्माला येतं. गरुडाचं पिल्लू जन्माला येतं, पण ते कायम कुणाच्या संगतीत राहिलं? कोंबड्यांच्या संगतीत राहिलं. आणि ते एवढं कोंबड्यांच्या संगतीत राहिलं की ते कोंबड्यांच्या संगतीत राहिल्यामुळं उडायचं त्याच्या लक्षातच नाही. आणि एक दिवस सुंदर असा गरुड त्या आकाशात भरारी घेत असताना त्या सुंदर गरुडाकडे तो खालचा गरुड पक्षी बघतो आणि त्या कोंबड्याला विचारतो, आपल्या मित्राला, संगतीतल्या जीवाला, ती एवढा सुंदर आणि एवढा आकाशात भरारी घेणारा पक्षी कोण? तो म्हणतोय गरुड. ह्याच्या जातीत, रक्तात ते रक्त होतं शरीरात, म्हणून निदान भावना झाल्या की मला पण असं उडायची इच्छा झाली. तेव्हा तो कोंबड्याचं पिल्लू म्हणतंय, हेट आपण लेका कोंबडं, आपण एवढं आकाशात उडू शकतोय, ते आपलं काम नव्हं. तू ते डोकीतनं विचार काढून टाक. आपलं आईचं आपण कुचकी सडलेली दाणं उखंड्यावरची टिपत खाणं एवढंच आपला धर्म आहे. तू काय त्याचं आपलं जगणं आहे, तू त्यांचं नाद सोड. ज्या अर्थी मला ते उडण्याचे भाव व्हायला लागलेत, याचा अर्थ माझ्यात ते सामर्थ्य आहे हे सांगणारा मित्र त्याच्याबरोबर चांगला नव्हता. तो मित्र निगेटिव्ह, नकारात्मक विचाराचा होता. त्यामुळं त्या गरुडाच्या पिल्लाला इच्छा झाली, पण संगतीचा प्रभाव एवढा होता, तो आकाशात उडू शकला नाही. आणि गरुड असताना सुद्धा कोंबडा म्हणूनच आयुष्यभर जगला आणि मरून पण तसाच गेला. तसं आमच्या सुमंगला येरवाडे जन्मताच त्या वास्तविक त्या गरुडाच्या पक्षिणीच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला. पण ज्या वेळेला त्यांचा पालवी धर्माची फुटली, काही अपरिहार्य कारणास्तव जबरदस्तीच्या भावनेत त्यांच्याजवळ परत कोंबड्यांचा प्रभाव झाला आणि आयुष्यभर त्यांनी तसं जगलं. पण रक्तात वैराग्याचं
भूमिका पहिल्यापासून वयाच्या 13व्या-14 वर्षापासून होतं. आणि परत एकदा त्यांच्या मनात अशा गरुडाला, आकाशात झेप घेणाऱ्या गरुडाला, तसं आयुष्यभर त्या गरुड रूपी मुनी महाराजांची सेवा करत, त्यांना आहार देत, त्यांची भक्ती करत, त्यांच्यातला तो दीक्षेचा वैराग्याचं जे रक्तातला गुणधर्म होता तो जागा झाला. आणि एकदा त्यांनी फक्त म्हणले, मलाही आता दीक्षा घ्यायचे भाव झालेत, आता मला हे दीक्षा घेणं गरजेचं आहे असं म्हणायला. आणि त्यांच्या सभोवतालची जी होते ती कोंबडे नव्हते, ती गरुडासारखीच लोक होती. त्यांनी अनुमोदना दिली. म्हणून ऐकायला का झोपालाय, पंचकल्याणमध्ये तीर्थंकरांना सुद्धा वैराग्य होतं. तेव्हा स्वर्गातले 5व्या स्वर्गातले ब्रह्मस्वर्गातील लोकांतिक देव सुद्धा येऊन त्यांच्या वैराग्याची स्तुती करतात, अनुमोदना देतात. आणि पुढल्या भावात आपण मोक्षाला जाण्यासारखं, मनुष्य गतीत येऊन मोक्षाला जाण्यासारखं पुण्य मिळवतात. कोथळी आणि जिथं जिथं ऐकू जाईल भविष्यात हे विषय, त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. तीर्थंकरांना अनुमोदना, केवळ अनुमोदना दीक्षेची दिली आणि दीक्षेची स्तुती केल्यानंतर त्या लोकांतिक देवांना मनुष्यगती मिळून दीक्षा घेऊन ते मोक्षाला जाण्यासारखं पुण्य मिळवतात. तर पंचम काळामध्ये समाधी घेणाऱ्या माताजींच्या समाधी महामहोत्सवात आणि येणाऱ्या मुकुट सप्तमीला दीक्षा घेणाऱ्या त्या श्राविकेला तुम्ही सगळेजण अनुमोदना देण्यासाठी, त्यांची स्तुती करण्यासाठी जर इथं आला तर विचार करून सांगा, तुमचा स्त्रीपर्याय छेद होईल की नाही? तुम्हाला पण भविष्यात काहीतरी चांगलं होण्याचे भाव होतील की नाही? हा धर्म आहे आपल्या लक्षात. म्हणून त्या माताजींना दीक्षेचे भाव झाले, परत दीक्षा घेतल्या आणि त्यांच्या जीवनात अनेक समाधी मरण करून आकाशात भरारी घेणाऱ्या मुनी महाराज रूपी गरुड पक्ष्यांना त्यांनी बघितलं. आणि परत आपण अजून उंच भरारी घेण्याचे भाव झाले आणि त्या समाधीची दीक्षा घेण्याची, समाधी घेण्याचे भाव झाले. आणि समाधी त्यांनी आता साधना चालू केली. विचारात बदल झाला पाहिजे, विचाराला आमच्या धार आली पाहिजे. आम्ही त्याच विचारात तिथंच आम्ही घोटकुळून पडलो तर आमच्या आयुष्याच. आणि हे लक्षात ठेवा, नकारात्मक विचाराची जर तुमच्या आजूबाजूला जर लोक असतील, मला विचार प्रवचन आज वेगळंच करायचं होतं, पण महाराजांच्या आणि माताजींच्या पूर्व संबोधनामुळं माझ्या विचारांना थोडं मला बदललं. सकारात्मक निर्णय घेणारी लोक, नकारात्मक निर्णय घेणारी लोक आपल्या जवळ असतील तर फार जीवनात बदल घडतो. सकारात्मक आणि नकारात्मक. एक शिकारी होता, शिकारी, आणि ते शिकारी म्हटल्यानंतर त्याच्यावर एक कुत्रा, बंदुकी सगळे असतेच. मग त्या शिकाऱ्याला एक कुत्र्याचं पिल्लू मिळालं. त्या कुत्र्याच्या पिल्लूमध्ये एक वेगळंच, अतिशय वेगळीच व्यवस्था होती. राहुल मामा, त्या कुत्र्यात काय गुणधर्म होता चांगला, ते कुत्रं पाण्यात पळत होतं, म्हणजे पवत नव्हतं, पाण्यावर अंतराळी चालत होतं. शे बघितल्यावर आत्ता म्हटला, इकडं लक्ष द्या. शेवटी आपल्याला काय तर आपल्या मुलांच्या, आपल्या एखाद्या प्राण्यामध्ये काहीतरी एखादं चांगलं गुण असेल, एखादी चांगली व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं सांगावं असं वाटतं. चार लोकांना वाटतंय काय? वाटत नाही? वय तर म्हणा, नाही तर म्हणा, वाटतंय की नाही? तुमच्या मुलाला जरा नमोकार मंत्र आलं तर म्हण म्हण म्हण, महाराजांच्या पुढं म्हणतोय की नाही? का म्हणायला लावतोय? ही पद्धतच आहे तुमच्या लोकांची. पुढल्या रविवारी गर्भसंस्कार कार्यक्रम आहे की नाही? वय तर म्हणा, नाही तर म्हणा, गर्भसंस्काराचा कार्यक्रम. आणि त्या
गर्भसंस्काराचा कार्यक्रम. आता पद्धत बदलल्या सगळ्या. रंगीत रंगीत साड्या, नवरा असू दे नाही तर नसू दे, गजरं घातलो, झोपाळा बांधलं, चंद्रावर, म्हणजे माझ्या डोक्यावर नव्ह, चंद्रावर बसलो, ते धनुष्यबाण घेतलो आणि काय दुकानातलं बेकरीतलं बर्फी पंचपक्वान आणलं, झालं. पंडितानं जरा कौतुक केला, हे गर्भसंस्कार जोरात झालं. ह्या सगळ्या पाश्चात्य किंवा हिंदू संस्कृती. जैन संस्कृतीमध्ये नवरा बायकोंनी दोघांनी मंदिरात जायचं, गुरूंच्या सानिध्यात जायचं, भगवंतांचा नवऱ्यानं सोवळं नेसून अभिषेक करायचं, जोडीने दोघांनी बसून भगवंतांची पूजा अर्चा करायची. आणि पूजा अर्चा करून तिथं जे मुनी महाराज असतात, आरिका माता जे असतात, कोण नसतील तर प्रतिमाधारी सौभाग्यवती ज्ञानी विद्वान लोक असतात, त्यांच्याजवळ जायचं. आणि त्या नवऱ्यानं पतिदेवांनी किंवा त्या परिवारातील सासू सासऱ्यांनी त्या महाराजांना, त्या साधूंना, त्या विद्वानांना, त्या व्रती लोकांना निवेदन करायचं, आमची पत्नी, आमची स्नुषा गर्भवती आहे, 3 महिन्याची, 5 महिने, 7 महिने गर्भवती आहे. आणि हे गुरुदेव, हे माताजी, आमच्या सुनेला आणि आमच्या मुलग्याला मार्गदर्शन करा की जेणेकरून तुमच्यासारखा पुत्र, तुमच्यासारखी कन्यारत्न माझ्या सुनेच्या, माझ्या मुलगीच्या गर्भातून जन्माला यावं आणि देशाच्या कल्याणाबरोबर भविष्यात धर्महित करत, आपलं आत्मकल्याण करत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची साधना करून आपल्या आत्म्याला परमात्मा बनावा असा उपदेश द्या, मंत्र सांगा आणि तुमच्या मुखातून त्यांच्या कानावर मंत्र म्हणू देत आणि त्यांच्या आत्म्यावर संस्कार होऊ देत. म्हणून गुरूंच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या पुढं बसून त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं. आणि मार्गदर्शन झाल्यानंतर हवनविधी करून आपल्या सौभाग्यवती परिवारातील अनुभवी, ऐकायला लागलाय, ज्या महिलेनं संसाराचा मार्ग धर्म मार्गामध्ये अवलंबित केला, आपल्या पतीला, परिवाराला धर्मामध्ये आणलं, धर्म करत करत संसार सुख ज्या सौभाग्यवती महिलांनी, मातेंनी भोगलं, अशा सौभाग्यवती मातेच्या, सौभाग्यवती स्त्रीच्या हस्ते तिची ओटी भरणं, तिला हळद कुंकू लावणं आणि त्या गर्भवती मातेला आजपासून तू मंदिरात जा, आजपासून तुम्ही धर्मध्यान करा, मेरी भावना म्हणा, 12 भावना म्हणा, भक्तांबर म्हणा, चांगल्या चांगल्या महापुरुषांचं चरित्र वाचा, अशा पद्धतीचं त्या ओटी भरणाऱ्या महिलांनी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करायचं असतं. आणि मग हा गर्भसंस्कार कार्यक्रम अर्थच आहे गर्भसंस्कार. गर्भावरच्या आत असणाऱ्या गर्भावर म्हणजे त्या जीवावर संस्कार. हिथं तुम्ही आता नुसतं शरीरात सजवण्यात, नटण्यात आणि नुसता प्रदर्शनातच शरीरावरच संस्कार करायला लागलाय. आतल्या मुलावर काय संस्कार? मी काय बोलायला कोणाला भेट नाही, कोणाच्या मिंद्यात नाही, मी कोणाकडं संस्कार करून घेताय? चहा पिणारे पंडित, रात्री जेवणारे पंडित, कांदा लसूण खाणारे पंडित, हितापर्यंत ठीक आहे. मावा गुटखा खाणारे हितापर्यंत पण ठीक आहे. काही काही आज पुजारी लोक दारू प्यायला लागली. अशा लोकांच्याकडं आमच्या मुलांच्यावर संस्कार करायचं काय चाललंय? संगीतकारांनी मंत्र म्हणायचं. संगीतकारांनी तुम्हाला धर्मध्यानामध्ये मन तुमचं लावू शकतात, पण संगीतकारांच्याकडं मंत्रोच्चारण असता कामा नये. असंयमी श्रावकांच्याकडं मंत्रोच्चारण का?
शान आहे. शहाणी जगात सगळीच आहेत. कोण खोळ आहे? सगळीच खोळे असती तर मग कुरपामी आणि 10-12 बांध लागले असत्या. तिथलीच शेट आता बेड मोकळे. असंयमी लोकांनी मंत्रोच्चारण करायचं फक्त गर्भवती महिलांना चांगलं वाटतंय म्हणून, चांगलं वाटावं म्हणून. अरे कोथरी तर एवढे पुण्यवान गाव आहे. तुमच्या गावात सौभाग्यवती किती महिला प्रतिमाधारी आहेत, किती महिला स्वाध्याय करतात, कित्येक महिला धर्मध्यान, रात्री भोजन त्याग, प्रतिमा घेतले, कंदमुळांचा त्याग, एवढ्या सगळ्या स्वाध्याय करणाऱ्या विद्वान तुमच्याकडे महिला आहेत, श्रावक आहेत. एवढं सगळं असताना आम्ही परत फक्त दिसायच्या प्रदर्शनाच्या आहारी जाऊ. सगळ्यात तर तुमच्या कोथळीवाल्यांना एवढी मोठी संधी आहे आणि कोथळीत येऊन गर्भसंस्कार. मी महाराज आहे या वेळेला माझ्या सान्निध्यात व्हायलंय म्हणून सांगत नाही, पण कोथळीत येऊन प्रत्येक वर्षातनं 2-3दा गर्भसंस्कार होतात. त्या गर्भसंस्काराच्या कोथळीत येऊन होणाऱ्या गर्भसंस्कारात भाग घेणाऱ्या महिलांचं तर एवढं पुण्य आहे, कारण तुमच्यात सौभाग्यवती प्रतिमाधारी व्रती लोकांच्या हस्ते मंत्रोच्चारण होणार आहे. पण हे आम्हाला नको आहे. आम्हाला नुसतं मिरवायचं पाहिजे आणि मग तीच मुलं. म्हणून किती माणसं येतात त्याच्याकडे बघू नका. अध्यक्षबाई हाय काय इलेक्शनला राहिलाय काय? किती लोक येतात याच्याशी संबंध नाही. जी येतात त्यांच्यावर संस्कार आमच्याकडं चांगलं कसं होईल. हळूच येतात. महाराजी बेंगलोरला पोरग सर्व्हिसला आहे नवरा आणि लई चांगली बायको आहे, येऊ दे. आता जर त्या बेंगलोरच्या नवऱ्याला, त्या इंजिनियरला, त्या डॉक्टरला स्वतःच्या पोरग्याची कंपनी, आयुष्य जीवनरूपी कंपनी सांभाळण्यापेक्षा त्या मालकाची कंपनी सांभाळण्यामध्ये एक दिवस रजा काढायला याला कंटाळ येत असेल तर तुमच्या पोरांच्यावर संस्कार करायला आम्ही काय पाळणाघर काढलोय? त्या नवऱ्याला, त्या बापाला स्वतःच्या मुलावर संस्कार करायला एक दिवस रजा मिळत नसेल, सुट्टी मिळत नसेल, वेळ निघत नसेल तर 1-10 मिनिटं आम्ही तांदूळ आणि पिवळं मोरी टाकून त्या मुलांच्यावर, त्या बायकोवर संस्कार होणार आहेत. 5व्या महिन्यातले संस्कार पतीनं करायचे, काही संस्कार 7व्या महिन्यातले काही संस्कार पतीनं करायचे आहेत. ते कोण करणार? हिंदू संस्कृती आहे, जैन संस्कृती आहे. लग्न मंडपामध्ये एकाच ठिकाणी आजूबाजूला नवरा बायकोंना बसवून त्यांच्यावर तांदूळ टाकण्याची पद्धत ही हिंदू आणि जैन धर्माची आहे. आत नवरा बायको आत आणि नवरा बाहेर ही जैनांची आणि हिंदूंची परंपरा नाही. तसं नवरा बेंगलोरमध्ये म्हणा, ही कित्तूर चंदमारानी इथं कोथळीत म्हणा, आणि आम्ही संस्कार करायचं आणि हे पोरग शान होणार म्हणून. काय चाललंय? आपण जैन आहे, आपल्याला संस्काराला वेळ नको? आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला वेळ नको? आपल्या पत्नीला, तिला निदान एवढा तर आनंद नको? माझा नवरा आज दिवसभर माझ्यासाठी काढला. नाही लक्षात. वाईट वाटलं तर वाटू दे, पण सत्य बोलायला मी कोणाला भीत नाही. गर्भसंस्कार पुढल्या रविवारी येत आहे, किती येतात माहीत नाही, पण संस्कार चांगले पाहिजेत. परवा दिवशीच महाभारतातलं, काल महाभारतातलं एपिसोड मुलांच्याकडं बघत असताना 100 कौरवाची मुलं होती, पांडवांची 5च होती. पण कौरवाचा दुर्योधन राजा राजमातेला उरपाट बोलला आणि त्याही राजमातेच्या लक्षात येतं हस्तिनापूर आता येणारा देऊन चालणार आणि ती परत पांडवांच्याकडे जाते. ऐकायला का झोपलाय? मुलांना ऐकायला लागलाय? परत ती पांडूकडे जाते, पांडू राजाकडे जाते, त्यांना आणायला जाते. तोपर्यंत पांडू मरून जातोय. पांडू राजाला जाळत असतात. ऐकायला का झोपालाय? अक्षय गेला वाटतं, लगी गेला काय?
हां, पगार वाढवायला गेला असेल. पांडुराजा मेला, पांडुराजाला धन देत असतात. ती 5 मुलं शांत त्या अग्निसंस्कार क्रियेकडे बघत असतात. फार महत्वाचा विषय आहे, फार महत्वाचा आहे. आणि त्यावेळी युधिष्ठिर गांभीर्यतेनं ते बघत बसतो. आत कोणतरी बोलायला. पांडुराजाच्या त्या अंतिम संस्कारात ते युधिष्ठिरपाशी विदूर जातो, विदूर महामंत्री. आणि तो बघतो आणि त्या युधिष्ठिरपाशी जातो आणि म्हणतो, बाळ युधिष्ठिर, अशा दुःखाच्या वेळेला पिताच्या पितृचा वियोग झाला, अशा वेळेला डोळ्यातून अश्रू येणं आणि ते दुःख बाहेर काढणं फार गरजेचं आहे. तू रड, तुझ्या अश्रूंना तू बांध फोड. तो युधिष्ठिर म्हणतो, कुठे गेले आमचे युधिष्ठिर? हां, समाजाचा राजा अध्यक्ष युधिष्ठिरासारखा असतो गुरुजी. त्यावेळी तो युधिष्ठिर म्हणतो, मीच जर रडू लागलो तर माझ्या लहान भावांचं धैर्य, माझ्या लहान भावांचा धैर्य मोडल्यागत होईल, तोडल्यागत होईल. त्यामुळे मी रडू शकत नाही. ठीक आहे. सगळ्यात लहान नकुल आणि सहदेवाकडे बघतो, तोही रडत नाही. तो त्याच्यापाशी जातो. विदूर, मोठं भाऊ म्हणून घेणं, लहान भाऊ म्हणून घेणं. उगाच प्रवचनात मी संघाचा बाप आहे, मी संघाचा बाप आहे, मी गावाचा बाप आहे, मी पक्षाचा नेता आहे, मी अध्यक्ष आहे, मी येऊ आहे म्हणणं लय सोपं आहे. बाप म्हणणं आणि बाप असणं, नेता म्हणून घेणं, नेता असणं, समाजाचं नेतृत्व करण्याची खुर्ची घेणं आणि नेतृत्व करणं, याच्यामध्ये अंतर फार फार अंतर आहे. त्या सहदेवापाशी जातो आणि त्या सहदेवाला जाऊन विचारतो, काय झालं? तू काय रडत नाहीस? तुझ्या डोळ्यातनं पाणी काय येत नाही? त्यावेळी गोलू, तो सहदेव म्हणतोय, मी रडू शकत नाही. का रडू शकत नाहीस? जर मी आता रडलो तर भ्राता युधिष्ठिर को, ज्येष्ठ को ऐसा लगेगा कि मेरा विश्वास, इनको मेरा विश्वास नहीं है. म्हणजे थोरल्या भावावर आमचा विश्वास नाही असं त्याला वाईट वाटेल. थोरला म्हणतो, धाकट्यांचं धाडस जाईल म्हणून मी रडणार नाही. बारके म्हणतात, थोरल्याला आमच्यावर म्हणजे थोरल्यावर आमचा विश्वास नाही असं वाटेल म्हणताना आम्ही रडू शकत नाही. आणि तो सहदेव म्हणतोय, 13-14 वर्षाचा सहदेव आता त्या युधिष्ठिर ज्येष्ठ मोठ्याची आम्ही चारी दिशेनं, चारी भाऊ आम्ही त्याला आधार देणार आणि आमच्या ज्येष्ठची ताकद, आम्ही 4 भाऊच, आता त्याची ताकद आहे, आता त्याचं आम्ही राज्य निर्माण करणार. कोण म्हटलं? लहान भाऊ. आणि आज आम्ही मोठी आणि बारकी याचा विकल्प न करता भांडत बसलोय 1 एकर शेतासाठी, अर्धा एकर शेतासाठी. कशासाठी? इथं सुनील दादा आहेत. 1-1.5 महिन्याच्या पूर्वी त्यांच्या लहान भावाचा मृत्यू झाला आणि मी मगाशी विचारलो, सुनील दादा आता कसं? मालगावचे. त्यांना विचारलं होतं पुढं काय? शेताची तीन सगळी व्यवस्था सांगितली, कारण त्यांचा मुलगा अरिहंत हा माझ्यासाठी सावलीसारखा आमचा कार्यकर्ता काम करतो. आम्हालाही त्याचं दुःख आहे. मी विचारलं, सुनील दादा आम्ही तिथे येऊ शकत नाही, पण तुम्हाला सांगू शकतोय काय? काय नाही महाराज, आत्तापर्यंत काय असेल ते असेल, मी अरिहंतला घेऊन येणाऱ्या 4-5 वर्षात त्याचं शाळा पण चुकणार नाही, त्याच्या शाळेकडे पण दुर्लक्ष होणार नाही, आणि चांगली शेती कशी करायची ती मी अरिहंतला घेऊन माझ्या पद्धतीनं 4-5 वर्षात माझ्या पुतण्याला शिकवतो आणि त्याच्या पायावर उभा राहून संसार कसं चालवायचं हे मी माझ्या पुतण्याला शिकवतो. महाराजी फक्त तुमचा आशीर्वाद द्या. किती चुलते आहेत अशी? आज जगात किती चुलते आहेत, किती परिवार आहेत?
भावाला धाकटा भावावर प्रसंग आला तर मोठ्याने दुरुपयोग करतात, थोरल्या भावावर प्रसंग आला बारकी सगळी एकूण दुरुपयोग करतात. एकमेकाला साथ देऊन आपला परिवाराला सुरक्षित ठेवण्याचं कुठल्या जगात आहे? कुठं नाही. हे फक्त महाभारतात पांडवांच्याकडं आणि रामायणात आमच्या प्रभू रामचंद्राच्या परिवारातच मिळालं. म्हणून विचार करण्याची ताकद आहे. आपल्या घराला, आपल्या गावाला पांडवांचं नंद्यावर्तन इंद्रप्रस्थ नगर करायचं, अयोध्या करायची, काय कौरवांचं हस्तिनापूर करायचं, सगळं आपल्या हातात आहे. एक कुत्र, कुठलं? त्या शिकाऱ्याचं. कुठल्या शिकाऱ्याचं? कोथळीच्या शिकाऱ्याचं. त्याच्यात एक चांगला गुण कुठला होता? मी कुठं जरी गेलो तरी बरोबर कुत्र्यापाशी उदाहरणापाशी येतो, काळजी करू नका. त्याच्यात एक चांगला गुण कुठला होता? पाण्यावर चालण्याचा, पळण्याचा गुण होता. आणि मग आपल्या मुलांना चांगलं गुण असेल दाखवतो की नाही, त्याच्यावरून आपलं गर्भसंस्कार झालं. मुलगा पहिला नंबर काढला, मुलगा गोल्ड मेडल मिळवला, आमचा मुलगा, आमचा मुलगा, आमचा मुलगा. जरा आगावपणा केला, चंद्रपूर सागरांनी संस्कार केले. हो, त्यांच्यासारखं वांडच असणार की. म्हणजे वांड झाला तर चंद्रपूर सागर संस्कार केले. चांगला झाला आमचं पोरग, आमचं पोरगी. जगाचं स्वार्थी रीतच आहे. त्यामुळे आम्ही कुठलीच अपेक्षा ठेवत नाही, संस्कार फक्त करतो. तसं त्याला आपल्या कुत्र्याच्या गुणांचं प्रदर्शन करावंसं वाटलं, 4 लोकांना सांगावं वाटलं आणि सगळ्यांना बोलवला आणि त्यांच्या पुढं कुत्र्याला पळवला पाण्यावर. सगळीजण कौतुक केली, टाळी वाजवले, कौतुक केलं, सगळेजण केले. एक त्या गावात यश बाबू आला. बाबा काय इथंच आहे? आत्ता आलाच काय? मगाचपासून होतास? हां. मग एक त्या गावात सगळी लोक कौतुक केली. पोहे, नाश्ता, स्वीट सगळं कल्याणी गेली. एकटा होता. तो म्हटला, त्याला विचारला, कसं काय वाटलं माझं कुत्रं? काय त्याच्यात काय मस्त, चांगल्याकडे एक दुर्गुण आहे त्याच्यात. म्हटलं काय दुर्गुण आहे? तुमच्या पोरग्या कुत्र्याला पोवायलाच येत नाही. म्हटलं पाण्यात. काय म्हणला त्यो? तुमच्या कुत्र्याला पोवायलाच येत नाही. म्हणला त्या चालतच चाललंय की, पोवायला कुठे येतंय? आता अशा विचारांचे, नकारात्मक विचार असणाऱ्या लोकांच्या संगतीत आम्ही राहिलो तर काय उपाय? आणि तेच मला नाव सांगता येत नाही. तुम्ही आता सगळी शिकलेली लोक आहेत, ज्यानं टेलिफोनचा शोध लावला. तो ब्रँगलेम काय, हां हुशार उपाध्याय काय, तूप खाऊन नुसता बुद्धी वाढलेली. हां ते तो हे फोन लाव निमतियान गौंड्र सुमी हिंद कुठ माताडंगेल मग ते नंग्या काहीतरी. त्या टेलिफोनचा ज्यांनी शोध लावला, ॲक्च्युली त्याची बायको किवंडी होती आणि त्यानं, तो शास्त्रज्ञ होता, आपल्या बायकोला ऐकू यावं म्हणून तो श्रवण यंत्र, कानातलं मशीन तयार करत होता. आणि तो ते मशीन करण्यामध्ये अपयशी झाला. पण त्याचे मित्र म्हणले, काय नाही त्याच्यात अपयश, पण ह्याच्यातनं अजून काय तर चांगलं निघाल, तू काळजी करू नकोस. त्याच्यात चांगल्या मित्रांनी त्याला सकारात्मक दृष्टिकोन दिला आणि तोच पुढं थोड्या दिवसात जाऊन श्रवण यंत्र तर तयार झालं नाही, पण टेलिफोनचा शोध त्या माणसानं काढला. एक नकारात्मक संगत असतील तर काय होतं, एक सकारात्मक जोडीदार असतील तर काय होतं. म्हणून चंद्राच्या छायेत झोपण्यापेक्षा, सूर्यस्नानाचा आनंद घेण्यापेक्षा आणि उद्या हे करीन परवा ते करीन म्हणण्यापेक्षा आजचा क्षण आपल्या हातात आहे, त्या आजच्या क्षणाला पकडा, सकारात्मक विचार करा, आनंदानं विचार करा. जे आत्ता आहे त्याचा आनंद घ्या. आणि मनुष्य जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे ते कशासाठी मिळालेलं आहे, तर तो जीवनाचा आनंद आणि चांगलं काहीतरी घडवण्यापेक्षा.
जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडणे म्हणजे पराभव नव्हे. उठत असताना 50दा खाली पडणे म्हणजेही पराभव नव्हे. पण पडल्यानंतर उठण्याची तयारीच नसणे हा सगळ्यात मोठा पराभव आहे. म्हणून सकारात्मक जीवन जगून या मनुष्यगतीचा, या जैन कुलाचा, या भारतीय संस्कृतीचा चांगला उपयोग करून आपलं जीवन जगावं एवढी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ए मानव उसी राह चल जो की जाता है मुक्ति मेल. तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफली. ए मानव उसी राह चल. ये तो स्वार्थ का संसार है, सबको दौलत से ही प्यार है. सुख दुख की घड़ी नहीं रहती खड़ी, फिर क्यों इतना अहंकार है. जग में होना है सबको संभली, तू सदा रहे तू धर्म पर अटली. तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफली. ए मानव उसी राह चली. जो दुखों से तू डर जाएगा तो कुछ भी ना कर तो पाएगा. जो दुखों से तू डर जाएगा तो कुछ भी ना कर तू पाएगा. पाप कर्मों से डर नेकी करता तू चल, तेरी मुश्किल को तू पाए, तेरी मंजिल को तू पाएगा. नाम अरिहंत का लेता तू चल, तेरी मुश्किल हो जाएगी हल. तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफल. पण आमच्यात एक एक रती मारती असे आहेत. मला परवा एक तुमच्यातल्या पोरग्यानं नियम मागितला. काय मागितला? नियम. मी म्हटलं 4 महिन्यात महाराज मी बाहेरचं काय खाणार नाही. मी आशीर्वाद दिलो. आणि जरा दयाभाव आलं की कुठं तर बाहेर गेलास तर चुकून कुठं तर उपाशी बसायला नकोस म्हणून बाहेर गावाला गेलास तर तेवढं सूट सवलत असू दे, परिस्थिती पडली तर असं म्हणलो. ह्यो भाद्दर परवा एका कामाला कर्नाटकात गेला. कर्नाटकात गेला आणि येताना कागवाडात थांबला. आणि मी त्याला नियम मिरज आणि शिरोळ हातकलंगले या 3 तालुक्यात असूपर्यंत तू काय आणि मिरज या 4 तालुक्यात असताना काय खायचं नाही म्हणून सांगितलो. ठीक आहे म्हणला. ह्यो परवा भाद्दर कर्नाटकात गेला. येता येता कागवाडात म्हणला गाडी थांबव, पहिला गाडी थांबव. का? अजून माझी हद्द चालू व्हायच्या अगोदर खोण घेऊया पहिला. आणि अरे शानिया, म्हणजे महाराष्ट्रात खाल्ल्यावर पाप लागतंय आणि कर्नाटकात लागल्यावर पुण्य लागतंय. महाराष्ट्रात खाल्ल्यावर नरकाला जाणार आणि कर्नाटकात खाल्ल्यावर स्वर्गाला जातंय. असं काय असते? अरे अडचण आल्यावर असं एक नातेपुतीत एक भाद्दर आहे आमचा. गावात असताना मी रात्री जेवणार नाही, कंदमूळ खाणार नाही. ह्याच्या गावाची हद्द 2 किलोमीटरवर संपते. ह्याला ज्या दिवशी रात्री खावाचं वाटतंय त्यावेळी शेताकडे रात्रीच जातोय.
आणि शेतात नाही याला वेळ झाला म्हणतोय आणि खाऊनच येतोय. आता काय करायचं सांगा. म्हणून वेळ आणि क्षेत्र काही करत नाही, भावना. म्हणून पाप कर्मों से डर, नेकी करता तू चल, तेरी मंजिल को तू पाएगा. नाम अरियंत का लेता तू चल, तेरी मुश्किल हो जाएगी हल. तू दया दान कर और प्रभु ध्यान कर, ताकि हो जाए जीवन सफल. 5 मिनिटात 5 किलोमीटर आला असता. गणेशवाडीत सगळी माझीच माणसं आहेत. फोन केलो असतो तर नाश्ता काय, जेवायला गाठलं असतं तुला जावायागत पुढं पाठ मांडून रांगोळी घालून. आणि जेवल्यावर माझ्या चंदाबाबाचा सेवक यक्ष देवता ब्रह्मदेव क्षेत्रपाल म्हणून तुला लेका आयार करून पाठवली असती. त्या गणेशवाडीवाले खिशातलं पैसे पण गेलं नसतं, पाप पण लागलं नसतं. झालं की नाही, बरं आहे की नाही. पण कसं काय करायचं. अपनी अपने दिल की तू बात मान ले, महापुरुषों की बात सुन ले, अपना कर्तव्य कर, नहीं कांटों से डर, उसे फूलों का हार मान ले. जिनवानी कहे तो संभली, जिनवानी पे करना अमल. तू दया दान कर और प्रभु ध्यान कर, ताकि वो जाए जीवन सफल. ए मानव उसी राह चल. चांगल्या रस्त्यावर चाललं पाहिजे आणि चालवणारी लोक आपल्या संगतीत असं पाहिजे. तू एकटाच नाही, त्याच्यावर अजून दोघं होती. आणि आता त्यालाच म्हण लागलं असंच. आता कसं वाटतंय, आता कसं वाटतं. खल्लाचा बेट्यानो बिल भागवायला लावला आणि 4 लोकात. आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. शिरदवाड माहिती आहे काय, शिरदवाड इचलकरंजी बसलं तिथं 25 वर्षापूर्वी एक 3-4 मित्र होती. गोल्या बस खाली. 3-4 मित्र होती, 3-4 मित्र. आणि एकटे बिचारा बरोबर फसलं, चांगला होता. आणि बाकीचे 3 मित्र गोव्याला जाऊया चला म्हणले. तो म्हटलं कुठं गोव्याला जात आहे, कुठंतरी क्षेत्रावर जाऊया. हे म्हणले गोव्यालाच जायचं. मग आता मैत्री अतूट होती. यश बाबू काय सांगायचं ती मैत्री. आणि 4 जण गेली. आता ती 3 ओरिजिनल गोवा फॅन होती. ओरिजिनल म्हणजे गोव्याला ज्याच्यासाठी जायचं त्याच्यासाठीच ती जात होती. तुमच्यासारखी डुप्लिकेट भक्त नव्हती. उगाचून पाया पडून जात नव्हती बस्तीत. बस्तीत कशासाठी यायचं असतंय, तसं गोव्याला ज्याच्यासाठी जायचं असतंय त्याच्यासाठीच. ह्यो डुप्लिकेट होता 4था. तो गेला काय नाही, असं असू दे असू दे असू दे म्हणून. एक दिवस 3 ती इतकी दारू पिली, इतकी दारू पिली, त्या दारूच्या नशेमध्ये पायातलं बूट काढली. पायातलं बूट ऐकायला काय झोपालाय. पायातलं बूट काढली आणि त्या बुटानं पाणी पिली. कशानं पाणी पिली, बुटानं. मग यो 4था जरा शहाणा होता की ह्याला आता ते अतिच झालं. झाल्यावर तो 4था म्हटला आता तुम्हाला सोडत नाही, चला गावात तुम्हाला दाखवतो सगळ्यांना, तुम्ही काय केलं आहे हे गावात सगळ्यांना आम्ही सांगणार आहे म्हटला. आता ती 3 जरा शहाणी झाली. ती इतकी हुशार होती, गावात येताना रात्री 11 वाजता आली. किती वाजता आली. आणि 2-4 दिवस दमलो होतं यांना सांभाळून सांभाळून. शो गेला आणि जाऊन झोपला. 4था यश बाबूसारखा शहाणा 4था जाऊन झोपला. ही 3 घरात बॅगा ठेवली, परत चौकात आली 12 वाजता रात्री. आणि काय सांगायचं तुम्हाला, ही शहाणा असेल म्हणून घेऊन गेलो. ही एवढा दारू पिला तिथे गेल्यावर, बुटानं पाणी पिला. बुटानं कोण सांगा लागली,
ही पेलेली ही तिघ त्या चौथ्याबद्दल सांगायला लागली. आणि आम्ही म्हटलो अरे तू असा आता एक गावात नाही तुमच्या तिघांच्याबद्दलच मी असं केलं आहे म्हणून आता गावात जाऊन सांगतो म्हटलाय. म्हणजे तो सांगायच्या अगोदर हीच तिघ त्याच्याबद्दलच गावात सांगायला चालू केली. ह्यो सकाळी उठला जरा उशिरनं मंदिरात दर्शन बिर्शन केला आणि गावात जातोय तोर का ह्यो कुणाला सांगायला जाऊन म्हणतोय तोर का त्याला काय तू पण असला का गोव्याला जाऊन असलं करून आलास तू पण असला असं करायचं असतं वे. तो तिसऱ्या ग्रुपमध्ये गेलाच नाही. 2 ग्रुपमध्ये ऐकलं नीट असं जग असतंय म्हणून पाप करायचं आणि केलं तर कुणाला घेऊन जायचं आपलं आपण करून यायचं आणि दुसऱ्याला आणि साक्षीदार करायचं. पण हे चुकीचं आहे लक्षात ठेवा. आपण धर्मामध्ये एकमेकाला आधार द्यायचं पाहिजे. संकटामध्ये एकमेक आधार द्यायचं असतंय एकमेकाला ढकलायचं नसतंय. असं चांगलं जीवन तुम्ही आम्ही सगळीजण जगलं पाहिजे. आणि त्या माणसाच्या परिवारात इतका धर्म होता पण त्यांना अपमान म्हणून सोडला नाही धर्म लक्षात ठेवा. त्याचा मुलगा अत्यंत धार्मिक मी काय ते नाव सांगू शकत नाही पण अत्यंत वीरसागर महाराजांचा कट्टर भक्त अत्यंत अनुयायी. कुठलेही शिरदवाडमध्ये महाराज येऊ देत त्या सगळ्या महाराजांचं चौका लावणार त्या सगळ्या महाराजांची सेवा करणार. गावातनं आणायला गावात न्याय आणायला पुढल्या गावात सोडायला सगळं एक असला कर्मठ कार्यकर्ता त्या माणसाच्या म्हणजे त्यांचा मुलगा जो होता अत्यंत कर्मठ कार्यकर्ता. ते अजूनही रोज दर्शनला येतात जातात ठीक आहे पण तो मुलगा तरुणपणातच कर्माच्या घाला घातला आणि माझ्या अंदाजानं 27-28व्या वयाच्या 28-29व्या वर्षीच त्याचा घात म्हणजे मृत्यू झाला आणि तो गेला. माझा 4 लोकांनी अपमान केला म्हणून त्या परिवारातल्या त्या व्यक्तीनं धर्म सोडला नाही नीती सोडली नाही साधू संतांची सेवा केली नाही सोडली नाही. आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करायचे सोडले नाहीत. लक्षात ठेवा. आपल्याला जरा कोण काय तर म्हटलं जरा कोण तर आपली चेष्टा केलं जरा मस्करी केलं तुमचं तुम्ही करा जातो आम्ही लगेच सोडून जायला बघतो. पण ज्याच्यात धर्म भिनलेला आहे तो किती जरी मान अपमानाकडे बघत नाही आपलं कर्तव्य करतो. म्हणून ते कर्तव्याचं पालन करत आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.